बघा, पहिली गोष्ट मी आता ऐश्वर्यासाठी मुलगा शोधणं बंद केलं आहे. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पिंगा ग पोरी पिंगा मालिकेत तेजाचं लग्न होतं आहे आणि तेजाची मैत्रीण आणि मनोज आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त. एक्साइटेड खूप जास्त. तेच फायनली तेजाचं लग्न होतं. फायनली तेजाचं लग्न होतं आहे. तेजाताई आणि हर्षित दादा यांचं लग्न होतं आहे. सो मी खूप एक्सायटेड होतं. आता जस्ट आमचा परफॉर्मन्स झाला आहे मनोज वल्लरीचा रोमॅन्टिक डान्स. एक एक्झाम्पल सेट करतो आहे आम्ही त्यांच्यासमोर की असा रोमॅन्स करा. आणि आता एक सरप्राईज ॲक्ट आहे आमच्या तेजाताईंसाठी, सो त्याची आम्ही तयारी करतो आहे. पण मनोजने वल्लरीला कॉम्प्लिमेंट दिली आहे का आजच्या दिवसासाठी? खूप छान नटली आहे. हो, सकाळपासून आमचं तेच ॲक्च्युली मेन काय गोष्ट आहे, आम्ही जेव्हा जेव्हा इव्हेंट असतो किंवा दिवाळी असो किंवा कोणताही सण असू दे, आमच्या दोघांचे कॉस्ट्युम्स कधीच मॅच होत नाही. आज जे आमचे मॅच झालेत म्हणजे कोइन्सिडन्स म्हणू किंवा काय म्हणू आपण, ठरवून म्हणू आपण, ते पण मॅच झालेत आणि छान दिसते. म्हणजे मी तिला म्हटलं तू छान दिसतेस ती, तर खूप छान दिसते ती आज. थँक्यू, तूही छान दिसतेस. कॉन्सोलेशन. हां, तू पण छान आहे. पण खरंच ही खूप छान मैत्री खरं तर जमली आहे. आणि आज आपण लग्नानिमित्त भेटलो आहे, तर हा प्रश्न मी सोडणार कशी की ऐश्वर्यासाठी जर एखादा मुलगा तुला पाहायचा आहे लग्नासाठी, तर तू कसा पाहशील? का? हे बघा, पहिली गोष्ट मी आता ऐश्वर्यासाठी मुलगा शोधणं बंद केलं आहे. हां, कारण का खूप इंटरव्ह्यूज झाले ज्याच्यामध्ये ऐश्वर्यासाठी कसा मुलगा. ही कंटाळली आहे. तर आता मला करायचंच नाही आता लग्न. हां, म्हणजे ॲक्च्युली ती पहिल्या इंटरव्ह्यूला होतं मला असं पाहिजे तसं पाहिजे. आता हा 10वा-15वा इंटरव्ह्यू मला करायचंच नाही लग्न, असं झालं तिचं. नाही करायचं. तर मी म्हटलं की जो येईल तुझ्या आयुष्यामध्ये तो बोलला मला करायचं, तू बोलशील मला करायचं, मी म्हटलं तथाच तू करा लग्न. तर हिला असा मुलगा पाहिजे डायरेक्ट येणारा. नाही होणार. पुढच्या 10 वर्ष तरी नाही. नाही करायचंय. नाही. नक्कीच न्यूज बनणार. 10 वर्ष वगैरे कोण थांबत नाही. पण लग्नाचं सगळं तामझाम सुरू आहे, तर खऱ्या आयुष्यातलं लग्न आठवतं का? हो, नक्कीच. म्हणजे हे शूटिंगचं लग्न आम्ही एन्जॉय करतो, पण स्वतःच्या लग्नामध्ये ब्लँकच असतो, उडालेलंच असतो. गुरुजी जे सांगतील अच्छा हे करायचं, ओके. मग नंतर आई म्हणते अरे चल तिकडे जायचं, तिकडे उभं राहा, हे करायचं ते करायचं. एक मीम खूप आवडतो की खंदे पे हात रखो. लग्नामध्ये माणूस एवढा कन्फ्युज असतो. खंदे पे हात रखो. अरे पागल आदमी. बायकोच्या. हां, तर म्हणजे स्वतःचं लग्न आठवतं तेव्हा असं अर्ध्या तो उडालेलाच असतो. लग्न एन्जॉय कधी करतो जेव्हा ते दुसऱ्याचं असतं आणि आपल्याला माहीत असतं ना, मग आम्ही त्यांना सांगत असतो ए असं कर ते तसं कर, अरे असं नाही रे तसं कर. तर ती मजा असते. आणि इथे शूटिंगचं लग्न तर मजाच असते. म्हणजे काय फक्त आपल्याला जाऊन एन्जॉय करायचं असतं, झालं की जाऊन झोपायचं असतं. पण रोमॅन्टिक डान्स आता आम्ही पाहिलं थोडंफार, BTS पाहिलं. रोमॅन्टिक डान्स असू दे किंवा रोमांस असू दे, ऑफ स्क्रीन आपली मैत्री असल्यावर ऑन स्क्रीन ते नवरा बायको म्हणून रोमांस करणं कठीण जातं, मजा येतं, काय होतं? नाही म्हणजे स्टार्टिंगला मी ऑकवर्ड व्हायचं, म्हणजे खूप आधी जेव्हा, कारण आमचा हा पहिला एकत्र असा शो आणि पहिल्यांदा आम्ही भेटलो आहे या शोच्या निमित्ताने आयुष्यात. तर तेव्हा आमचं असं खूप काही बॉन्ड नव्हता किंवा खूप कमी आम्ही फोनवर रोमॅन्स करायचो स्टार्टिंगला. तर फोनवर रोमॅन्स करायचो, त्यामुळे स्टार्टिंगला एवढा बॉन्ड नव्हता. पण आता बरेच सीन लागत आहेत आणि कंटिन्यू आम्ही एकत्र खूप काम करतो, तर आमची तर भांडणंही होतात बऱ्याचदा. पण लेट्स बी ऑनेस्ट, आम्ही खूप भांडतो, पण आय गेस ती भांडणं लगेच तोंडावरची असतात, असं काही कुरापती नसतात, तिथे संपतात. हां, सो आम्ही भांडतो आणि त्यामुळे आय गेस ना त्याच गोष्टीमुळे आता माहिती पडलं की काय गोष्टीचा राग येऊ शकतो किंवा कुठल्या गोष्टीमुळे अरे यार लाईटली वगैरे हो, आणि त्याच्यामुळे आता ते एक कम्फर्ट झोन तयार झालं आहे माझ्यामध्ये, बऱ्यापैकी तयार झालं आहे कम्फर्ट झोन. सो ऑन स्क्रीनला तेवढं डिफिकल्टीज येते, उलट आम्ही खूप मजा करत सीन करतो. कंटिन्यू आम्ही सतत फुटतच असतो. म्हणजे खूपच, म्हणजे रोमॅन्टिक सीन असू दे किंवा काय रोमॅन्सला म्हणजे दोन मरद रोमॅन्स करतात असा वाला झोन असतो. हो, कारण म्हणजे बीट एनिवे. कधी कधी ते काय होतं की आता तो बाळाचा एक सीन होता, मला बाळ हवंय वगैरे, तेव्हा असं म्हणजे कधीतरी अशा खूप विचित्र गोष्टी घडतात की अरे पुस्तक पडलं, अरे बाळ एवढ्यातच पडलं, पुस्तक वगैरे खाली पडलं, अशा गोष्टी. बाळाचं पुस्तक खाली पडलं सीन करत असताना म्हटलं अरे बाळ खाली पडलं. असं म्हणजे असं खूपदा झालंय, म्हणजे चालू टेकमध्ये वगैरे झालंय. तर आहे म्हणजे हां, तसा बॉन्ड झाला. म्हणजे जेव्हापासून जास्त सीन लागले ना, तर माझ्या मते मी आधी हिच्यापेक्षा फोनच्या जास्त रिलेशनशिपमध्ये होतो. फोनकडेच असायचे माझे जळगाववरनं. वल्लरी म्हणजे फोन होता त्याच्यासाठी आणि फोन म्हणजे बायको. हो, तर ते तसंच होतं ते. पण आत्ता चांगली बॉन्डिंग झाली आमची. चांगलं बॉन्ड झालं. नक्कीच.
आणि आता खरं तर सीन लागतोय तुमचा, शूट करायचे, त्यामुळे आत्ताच थांबूया. पण खूप खूप शुभेच्छा आणि मज्जा करा लग्नात. Thank you, thank you पण so तुम्ही much. बघायला विसरू नका येस त्याच्या लग्न तेजाताई आणि हर्षित दादांचं लग्न 16 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. थँक्यू सो मच.